नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भैरेश्वर महाराज, जय जोगेश्वराय. मी शिव गणेश मुकुल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, बहिरीदेव, भैरेश्वर महाराज किंवा बहिरीनाथ वस्ताद ही नावं तुम्ही ऐकली असाल. ही नावं म्हणजेच प्रभू शंकराचा अवतार आणि याच शंकराचा अवतार म्हणजे श्री भैरेश्वर महाराज. आमच्या गावचे, आमच्या शिवगावचे ग्रामदेव श्री भैरेश्वर महाराज व जोगेश्वरी यांचा जन्मोत्सव व पालखी सोहळा 2026 आजपासून सुरुवात आहे. आज दिनांक 22 मार्च 2026 आजपासून आमच्या शिवगावामध्ये या श्री भैरेश्वर जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात होत आहे. तर हा संपूर्ण सोहळा कसा असणार आहे मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर व्हिडिओ आपली 2 पार्टमध्ये येणार आहे. व्हिडिओ दोन्ही सुद्धा पार्ट तुम्ही शेवटपर्यंत पहा. कशी मजा, कसा जल्लोष असतो आमच्या गावामध्ये. 3 दिवस अगदी आनंदामध्ये आमचे सर्व शिवकर आणि सर्व समस्त शिव विभाग या संपूर्ण जन्मोत्सव सोहळ्यामध्ये खूप आनंदोत्सव साजरा करतो. तर हा उत्सव कसा असतो आणि पालखी सोहळा कसा असतो, जवळपास 24 तास आमच्या भैरदेवाची पालखी निघते, गाव वाजत गाजत नाचते. 24 तास नॉनस्टॉप नाच गाणं होतो, हरिनाम सप्ताह होतो, श्रीराम जयराम जय जयरामचा जयघोष होतो आणि 24 तास ही पालखी संपूर्ण नॉनस्टॉप फिरून नंतर मग मंदिरामध्ये जाते. आणि 3 दिवस आजपासून सुरुवात होणार आहे. आजपासून सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री हरिपाठ व कीर्तनरूपी सेवा सुद्धा असणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये श्रीराम जयराम जय जयरामचा संपूर्ण 24 तास कार्यक्रम असणार आहे. संपूर्ण हरिनामाचा जयघोष होणार आहे संपूर्ण परवाच्या दिवसापर्यंत. आणि परवाच्या दिवशी दुपारी 12 वाजता श्री भैरेश्वर महाराजांचा पुष्पवृष्टीचा सोहळा होणार आहे आणि जन्मोत्सव सोहळा होणार आहे. आणि परवाच्या रात्री म्हणजेच दिनांक 24 मार्च 2026च्या रात्री श्री भैरेश्वर महाराज यांची रात्री 9 वाजता पालखी निघणार आहे. रात्री श्रींची पालखीची मिरवणूक सुरुवात होणार आहे आणि ती पालखी त्यानंतर 25 तारखेच्या रात्री जवळपास 7 ते 8 किंवा 8:30 पर्यंत मंदिरामध्ये परत जाईल. एवढा मोठा आमचं गाव आहे आणि एवढा मोठा आमचा परिसर आहे. कारण की ही पालखी जेव्हा निघते 24 तारखेच्या रात्री निघेल, संपूर्ण गावामधून नॉनस्टॉप फिरत असते आणि संपूर्ण पालखीचा जल्लोष तुम्हाला या व्हिडिओमधून पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जय भैरीदेव.
मूर्तीपूजन झालेलं आहे बैरीदेवाचं आणि बापदेव महाराज आणि मरिय मातेचं आणि शिवशंभू महाराजाचं. लगेचच ध्वजारोहणाला सुरुवात होणे. मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे ध्वजारोहण वगैरे होतं. बैरेश्वर महाराज की. तर म्हणजे आता बैरदेवाचं कलश पूजन, मूर्तीपूजन आणि ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे आता 1 वाजता संगीत भजनी कार्यक्रमाला सुरुवात होणार. ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे कार्यक्रम होणार आहेत आणि नंतर 7 वाजता हरिपाठ सेवेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 8 वाजता महाप्रसाद आणि 9 वाजता कीर्तनरूपी सेवेला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आताच भजनरूपी सेवा समाप्त झाली आणि लगेचच 1 तासाभरात हरिपाठ सेवेला सुरुवात होणार आहे. हरिपाठ झाल्यानंतर महाप्रसाद होईल आणि त्यानंतर पुन्हा रात्री 9 वाजता कीर्तनरूपी सेवेला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आता हरिपाठ रूपी सेवेला सुद्धा सुरुवात होणार आहे. हरिपाठवाली आपली सर्व हबप मंडळी आता या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्याच वेळात हरिपाठ रूपी सेवेला सुद्धा सुरुवात होणार आहे. Bye.
समसंतन की, भारत माते की, भारत माते की। मित्रांनो, आता हरिपोळ 8 रुपये सेवा संपलेली आहे. आता लगेचच महाप्रसाद सुरू होईल आणि महाप्रसाद झाल्यानंतर लगेचच कीर्तन रुपी सेवेला सुरुवात होणार आहे. हा त्या अर्थाने पवित्र असते. ऐका, ज्या भूमीला संतांचं अधिष्ठान असतं ना, ती भूमी एका अर्थाने पवित्र असते. आणि ज्या भूमीला नामसंकीर्तनाचं अधिष्ठान असतं ना, ती भूमी एका अर्थाने पवित्र असते. आणि हरिपाठाने अनेक प्रकारच्या नामसंकीर्तनाच्या माध्यमातून अहोरात्र तुम्ही जप इथं करता, म्हणजे त्याही अर्थाने ही परमपवित्र भूमी आहे. अनेक प्रकारच्या साधू संतांच्या पदस्पर्शाने ही पुनीत झालेली भूमी आहे. म्हणून संतांचंही
म्हणून त्याही अर्थाने ही परमपवित्र भूमी आहे आणि साक्षात बहिरेश्वर स्थानातून नाहीत आपल्या समोर, म्हणून भगवंताचं देखील अधिष्ठान आहे, म्हणून त्याही अर्थाने ही परमपवित्र भूमी आहे. विठाला भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळीच्या अथक परिश्रमातून खास करून श्री बहिरेश्वर ग्रामस्थ मंडळ व युवक मंडळ शिहू आपल्या गावामधील संपूर्ण हे तरुण मंडळ यांच्या सुद्धा अथक परिश्रमातून सहकार्यातून नियोजनातून चालत असलेला हा आपला सुंदर प्रकारचा 2 दिवसीय सुंदर प्रकारचा कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवामध्ये आजची जी माझ्याकडे कीर्तनाची सेवा आहे ती वैकुंठवासी ललिता पांडुरंग गदमले यांच्या स्मरणार्थ त्यांचे पती असणारे श्री पांडुरंगजी आबाजी गदमले यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही कीर्तन सेवा आणि हरिपाठाची सेवा आपल्या या परमपवित्र भूमीमध्ये या देवस्थानाला लाभलेली त्यांच्याकरता सर्वांनी एकदा टाळ्या वाजवायच्या. ऐका, वास्तविक पाहता सहचारिणी स्वतःची धर्मपत्नी निवड झाल्याच्या नंतर काय दुःख असतं महाराज त्या माणसाला विचारा. मी नेहमी सांगत असतो माणसाची पत्नी महाराज असावी बर का, मरायचं नंतर ते तरुणपणेच मरावी महाराज, पण 50च्या नंतर कधीही ती मरू नये. विठाला हो, 50च्या नंतर खऱ्या अर्थाने अर्धांगीची पत्नीची गरज असते महाराज. ऐका, गरज ही तारुण्यामध्ये नसते. ऐका, खऱ्या अर्थाने धर्मपत्नी ही कधी आपल्याला महाराज आपल्याला कामी येते ज्यावेळेस 50 आपण ओलांडतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने कामी येते. आदरणीय पूजनीय कैलासवासी ललिता पांडुरंग गदमले आमच्या ललिताताईंचा सुंदर प्रकारचा महाराज वारसा आणि त्यांच्या जीवनामध्ये केलेली जी त्यांनी जी काही सेवा आहे जनसेवा महाराज वास्तविक पाहता जनसेवेच्या माध्यमातून त्यांचा हात खंड होता बरं का त्या काळामध्ये. मला साहेबांनी सांगितलं, इथं आल्याच्या नंतर सर्व कार्यकर्ते मंडळींनी सांगितलं ललिताताई जरी मुंबईला वगैरे तिकडे राहत असतील पण तरी सुद्धा उत्सवाच्या निमित्त आपल्या या गावामध्ये यायच्या आणि भगवान सुंदर प्रकारच्या बहिरेश्वराच्या त्या अनन्य भक्त होत्या. हेच त्यांचं मोठेपण होतं महाराज. त्यांचं सामाजिक कार्य जर आपण पाहिलं तर सामाजिक कार्य मोठंच होतं. विठाला म्हणजे या संस्थानाच्या माध्यमातून भगवान बहिरेश्वराच्या सुद्धा सेवेमध्ये समर्पित राहून अनेक प्रकारचे योगदान आपल्या या ग्रामस्थ मंडळी या कार्यकर्ते मंडळीकडे त्या सुपूर्द करायच्या महाराज. पण ऐका ना, ज्यावेळेस विद्यालयावरती शिक्षिका म्हणून आणि विद्यालयावरती मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी कार्य केलं त्याही काळामध्ये या कोवळ्याकडे माझी लपले ज्ञानेश्वर शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने लहान लहान लेकर आहेत. हे उद्याचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आहेत, श्री संत जगद्गुरु तुकोबर आहेत बरं का. ऐका ना, हे छत्रपती शिवराय आहेत. यांच्या माध्यमातून संपूर्ण तरुण ही बाल पिढी तर त्यांनी शाळेच्या माध्यमातून घडवली. पण झोपडपट्टी मधले लहान लहान लेकर असतील बरं का, फुटपाथवर इकडे तिकडे झोपणारे लहान लहान लेकर असतील महाराज, त्या लेकरांना सुद्धा खऱ्या अर्थाने शालेय शिक्षणाचा खऱ्या अर्थाने संधी उपलब्ध करून अनेक प्रकारच्या शालेय शिक्षणाच्या साहित्याची वाटप त्यांनी आपल्या अव्याहत जीवनामध्ये केली. आणि तोच वारसा आमच्या आदरणीय पांडुरंगजी सेठ यांनी आज आहे श्री बहिरेश्वर जन्मोत्सव सोहळा दिवस दुसरा. सकाळचे वाजले 5. आता काकड आरतीला सुरुवात होणार आहे आणि काकड आरती झाल्यानंतर लगेचच श्रीराम जयराम जय जयरामच्या घोषाला सुरुवात होणार आहे. तर आपण जाऊया आता श्री बहिरेश्वर मंदिरामध्ये आणि लगेच आपण आरतीला जाऊया आणि तिथून लगेचच सुरुवात होणार आहे श्रीराम जयराम जय जयरामला.
सुरुवात झाली. आपण जाऊया मंदिरामध्ये.
आमच्या श्री भैरेश्वर जन्मोत्सव 2026चे अधिकृत टी शर्ट. हे स्काय ब्लू कलरचे म्हणजे जेंट्सचे टी शर्ट आणि हे पिंकिश कलर आहेत ते लेडीजचे टी शर्ट आहेत. असं पुढचा 2 दिवस हे टी शर्ट घालून सर्व शिवकुमार मिरवणार. टी शर्ट पाहू शकता तुम्ही.